अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आम्ही एक सविस्तर व्हिडिओ केला होता। बोगस आंधळे पांगळे सरकारी नोकरीचा नवा नगरी फंडा या थंबनेल खाली केलेल्या या व्हिडिओ नंतर सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली होती। एकट्या नगर जिल्ह्यातील थोड्या थिडक्या नाही तर तब्बल 254 दिव्यांग कर्मचाऱ्यांवर प्रशासनाला डाऊट होता। परंतु आता एक महिना उलटून गेला तरी याच 254 कर्मचाऱ्यांची तपासणी पूर्ण झालेली नाही। दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी 3.5 महिन्यांपूर्वी दिव्यांग तपासणीच्या राज्यभरातील सगळ्या सरकारी विभागांना सूचना दिल्या होत्या। परंतु गेल्या महिनाभरात नगरचा जिल्हा परिषद विभाग व जिल्हा रुग्णालय यांच्यात फक्त एकमेकांना याद्या पाठवण्याचे काम झाले। ही प्रक्रिया पुढे कधी जाईल हा प्रश्न आहे। त्यातच गेल्या आठवड्यात पाथर्डी तालुक्यातील 4 बनावट दिव्यांगांना अटक करण्यात आली होती। विशेष म्हणजे त्यातील 3 सरकारी नोकरीत होते। त्यापूर्वी नोव्हेंबर 2025 ला 9 जणांना अटक करण्यात आली होती। या सगळ्या प्रकरणांमुळे नगरचं हे रॅकेट किती मोठं आहे याचा अंदाज येतो। तब्बल 142 दिव्यांगांना डबल जावक क्रमांकांनी प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे। त्यापूर्वी राज्यातील बहुचर्चित पूजा खेडकर प्रकरणातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्रही याच नगर सिव्हिल हॉस्पिटलमधून दिल्याचं तपासात उघड झालं होतं। नेमका कसा सुरू आहे हा भयानक प्रकार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी 18 सप्टेंबर 2025 रोजी आदेश काढून राज्यभरातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या। नगर जिल्हा परिषदेने 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान तालुकानिहाय शिबिर घेऊन 550 दिव्यांगाची प्राथमिक तपासणी केली। त्यापैकी 254 जणांना प्रत्यक्ष तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय व नाशिक उपसंचालक कार्यालयाकडे पाठवण्याचे ठरले। परंतु 1.5 महिना उलटूनही या संशयित दिव्यांगाची तपासणी पूर्ण झालेली नाही। खरं तर या तपासणीचा अहवाल 31 डिसेंबर पूर्वीच दिव्यांग मंत्रालयाला पाठवला जाणार होता। परंतु जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयात यांच्यात आतापर्यंत फक्त पत्रव्यवहारच झाल्याचे समोर आले। त्यामुळे ही तपासणी पूर्ण कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। बहुचर्चित पूजा खेडकरला दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे दिल्यानंतर सप्टेंबर 2024 ला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय चर्चेत आले होते। नगरमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणारे रॅकेट चालत असल्याचं त्यावेळी समोर आलं होतं। नगर जिल्हा रुग्णालयातून त्यावेळी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर रुग्णालयातील 2 कर्मचाऱ्यांसह इतर 4 विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला होता। जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता रुग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरून या 4 प्रमाणपत्रे मिळवली होती। कर्णबधीर असल्याची बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला होता। प्रसाद संजय बडे पाथर्डी, सुदर्शन शंकर बडे पाथर्डी, सागर भानुदास केकान राहणार पागोरी पिंपळगाव पाथर्डी, गणेश रघुनाथ पाखरे माणिक दौंडी पाथर्डी तसेच योगेश बनकर व गणेश गोत्रा या जिल्हा रुग्णालयातील 2 कर्मचाऱ्यांवर त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या 4घांकडेही कर्णबधीर असल्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र बनावट होते अशी तक्रार होती। दिव्यांग प्रमाणपत्र दिलेल्या दिवशी रुग्णालयाच्या रजिस्टरला कोणतेही प्रमाणपत्र दिले नसल्याचे तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचे आढळले होते। डायरेक्ट पोर्टलवर या 4घांच्याही दिव्यांग प्रमाणपत्राची नोंद आढळली। त्यामुळे राज्य सरकार व जिल्हा रुग्णालय प्रशासनाची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले होते। त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्येही असाच प्रकार तपासात समोर आला। नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणखी 9 जणांना अटक केली। सिव्हिल हॉस्पिटलमधून 142 दिव्यांग प्रमाणपत्रे ही डबल जावक क्रमांक नोंदवून वितरित झाल्याचे त्यावेळी लक्षात आले। पोलीस अधीक्षकांनी तातडीने सिव्हिल सर्जनकडून या 142 जणांची माहिती मागवली होती। त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये पुन्हा 4 जणांना अटक केली होती। अटक करण्यात आलेल्यांमध्ये गदेवाडी तालुका शेवगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक भारत भागीरथ फुंदे वय 34 राहणार भुते टाकळी तालुका पाथर्डी, पुणे महानगरपालिकेच्या मुंढवा शाळेतील शिक्षक देविदास प्रकाश बुरडे वय 35 राहणार तनपूरवाडी तालुका पाथर्डी आणि मंगळूरपीर जिल्हा वाशिम तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेले नागनाथ जगन्नाथ घरजे वय 34 राहणार भगवान नगर पाथर्डी यांचा समावेश होता। यांच्यासोबतच खंडेराव ज्ञानोबा फुंदे वय 32 राहणार भुते टाकळी तालुका पाथर्डी यालाही अटक करण्यात आली होती। या सर्वांनी जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता आणि रुग्णालयाच्या अधिकृत नोंदणीशिवाय थेट ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले। जिल्हा रुग्णालय प्रशासनाने अंतर्गत चौकशी केल्यानंतर हा गंभीर गैरप्रकार उघडकीस आला। नगरमधून दिव्यांग असल्याची बनावट प्रमाणपत्रे घेऊन सरकारी नोकरी मिळवलेले शेकडो आरोपी आहेत। आज ते राज्यभरातील वेगवेगळ्या शासकीय विभागात नोकरी करत आहे।
हे सगळं धक्कादायक आहे. हा तपास अधिक व्यापक करावा लागणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालय प्रशासनालाही हे सर्व गांभीर्याने घ्यावे लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.